आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. ऐन सणासुदीत साखरेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय. कच्च्या साखरेच्या आयातीवरील शुल्क हटवलं. साखरेच्या साठवणुकीवरही मर्यादा. काही जिल्ह्यांमध्ये साखर 65 रुपयांवर. साखरेपाठोपाठ नारळही महागला. नारळाचे दर थेट 55 रुपयांवर. बाप्पाचा नैवेद्यही महागण्याची शक्यता. FD आयुक्त तुकाराम मुंढेंचा आता खाद्यतेलाकडे मोर्चा. खुल्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी. नियम मोडल्यास 10 लाखांचा दंड. भेसळीला चाप लावण्यासाठी मोठा निर्णय. फूड डिलिव्हरी ॲपवरून मागवलेल्या शीतपेयासोबत आलं झुरळ. अभिनेत्री श्वेता तिवारीला धक्कादायक अनुभव. तुकाराम मुंढेंकडे कारवाईची विनंती. व्यावहारिक मराठी येत नसलेल्या राज्यभरातल्या 1268 चालकांना RTOची नोटीस. महिनाभरामध्ये मराठी शिकण्याचे आदेश. आजही RTOची कारवाई सुरूच राहणार. विधिमंडळ आणि राजकीय पक्षातील बहुमताबाबत संभ्रम असल्यानं धनुष्यबाण चिन्ह गोठवणं गरजेचं. अंतिम युक्तिवादावेळी ठाकरेंचे वकील देवदत्त कामतांची सुप्रीम कोर्टात मागणी. 2 सप्टेंबरपासून शिंदेंच्या वकिलांचा युक्तिवाद. शरद पवार आणि पार्थ पवारांमध्ये सिल्व्हर ओकवर 3 तास चर्चा. बंद दारात चर्चेनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. तर भेटीतून कार्यकर्त्यांसाठी भविष्यात चांगली बातमी येईल. रुपाली ठोंबरे पाटलांनी व्यक्त केली आशा. केवळ काँग्रेस संचलित कॉलेजमधील विद्यार्थिनींना चर्चेसाठी निमंत्रण. राहुल गांधींच्या छात्रों की गुंज कार्यक्रमावरून फडणवीसांचा टोला. तर आम्ही शाळा काढल्या, शाखा नाही. काँग्रेसचा पलटवार. तर पुण्यातील कार्यक्रमाला 30 अटींसह पोलिसांची परवानगी. शाळांची अवस्था पाहत नैतिक जबाबदारी स्वीकारून शालेय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. मंत्र्यांनी स्वतःच्या मुलांना सरकारी शाळेत घालावं. अभिजित दिपकेंची मागणी. दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून उच्चाधिकार समिती स्थापन. माजी न्यायमूर्ती आज सुभाष रेड्डींच्या अध्यक्षतेखाली समिती. क्षुल्लक वादातून दिव्यांगाच्या डब्यातून प्रवाशाला फेकलं. चर्चगेट बोरिवली लोकलमधली घटना. जखमी प्रवाशाचा मृत्यू. पुढचे 4 आठवडे सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता. तापमानातही वाढ होण्याचा अंदाज. नमस्कार आणि सुप्रभात. मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या. यामध्ये पहिली लक्षवेधी बातमी म्हणजे सर्वांचं तोंड कडू करणारी आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर आता साखरेच्या दरामध्ये विक्रमी वाढ झाली आहे. साखरेचे दर 65 ते 80 रुपये प्रति किलोवर पोहोचलेत आणि त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट, किचन बजेट आता कोलमडणार आहे. साखरेचे दर का वाढलेत, तुमच्या शहरामध्ये साखरेचे दर नेमके किती आहेत याचा आढावा आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत. दुसरी मोठी बातमी ती म्हणजे FDAच्या एका नव्या कारवाईची. FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी आता खाद्यतेलाकडे आपला मोर्चा वळवलाय. खुल्या खाद्यतेलाच्या विक्रीवर आता राज्यामध्ये बंदी घालण्यात आली आहे आणि हा नियम जर मोडला, जर अशी खुल्या तेलाची विक्री झाली तर 10 लाखांच्या दंडाची आता शिक्षा होणार आहे. भेसळीला चाप लावण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. या बातमी संदर्भातल्या आणखी तपशील आपण या बुलेटिनमध्ये जाणून घेऊया. त्याचप्रमाणे तिसरी लक्षवेधी मोठी बातमी ती म्हणजे मुंबईकरांच्या लोकल प्रवासासंदर्भातली. मुंबईकरांचा लोकल प्रवास हा असुरक्षितच आहे. क्षुल्लक वादातून दिव्यांगांच्या डब्यातून एका प्रवाशाला फेकण्यात आलं. यामध्ये या प्रवाशाचा मृत्यू झालाय. बोरिवली चर्चगेट मार्गात ही घटना घडली. या घटनेमुळे लोकलमधल्या रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. तर या बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत आणि त्या संदर्भातले तपशील सुद्धा जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आमच्या विविध रिपोर्टर्स बरोबर आपण चर्चा करणार आहोत. साखर महागलेली आहे आणि आता तुमच्या किचन बजेटमध्ये याचा कसा नेमका परिणाम होणार आहे, साखर नेमकी महागली तरी का आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी पुण्यामधून निलेश खरमरे आपल्याबरोबर जोडले गेले सविस्तर तपशिलांसहित. त्याचबरोबर इकडे मुंबईमध्ये रिक्षा टॅक्सी चालकांवर आजही RTOची कारवाई सुरूच असणार आहे. रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ सुद्धा आता होणार आहे आणि या संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी माझी सहकारी सीमा आढे आपल्याबरोबर जोडली गेलेली आहे थेट मुंबईमधून.
तर मुंबईकरांचा रेल्वे प्रवास हा असुरक्षितच आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मुंबईतल्या लोकल प्रवासातल्या काही गुन्ह्यांच्या बातम्या येत आहेत. त्यात काल झालेली एक गंभीर घटना, या संदर्भात आणखी तपशील घेऊन आलेले आहे माझा सहकारी स्वप्नील जाधव. आपण स्वप्नीलकडून या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेऊया. त्याचप्रमाणे बीडमधून एक महत्त्वाची घडामोड ती म्हणजे विलास घुले हत्ये प्रकरणावरून सध्या बीडमध्ये आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. वातावरण राजकीय आधीच तापलेलं आहे, त्यात आज मोर्चा निघणारे बीडमधून आणखी जाणून घेऊया. महेंद्र मुधळकर माझे सहकारी सध्या बीडमधून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. आणि आता या बातम्या सगळ्यात सविस्तर पाहूया. सगळ्यात महत्त्वाच्या बातमीने सुरुवात. सर्वसामान्यांच्या किचन बजेटवर परिणाम करणारी ही बातमी ती म्हणजे खरं तर आता सण उत्सवाचे दिवस आहेत आणि त्यात महागाईचं सावट आहे. साखर गुळासह नारळ सुद्धा आता महागलाय. महागाईचा भडका उडालेला आहे, त्यामुळे बाप्पाच्या नैवेद्याला यावेळी फटका बसणार आहे. बाप्पाचा नैवेद्य सुद्धा महागणार आहे. साखर 70 रुपये किलो, गुळाची दराची 100, अशा प्रकारे हे दर वाढत चालले आहेत. नारळाचे भाव सुद्धा वाढलेले आहेत. तर सण उत्सवावर महागाईचं असं हे सावट दिसतंय. साखर गुळासह नारळाचे दर वाढलेले, त्याचा थेट फटका हा रक्षाबंधनासह गणेशोत्सवावर दिसणार आहे. मिठाईसह नैवेद्य महागण्याची शक्यता आहे. गेल्या 15 दिवसामध्ये साखर 17 रुपयांनी महाग झाली आहे, तर गुळाच्या दरानं सुद्धा तर 100 गाठली आहे. तर तिकडे सणाच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढल्यानं नारळाचे दर 35-40 रुपयांवरून आता थेट 55 रुपयांपर्यंत गेलेत. श्रावण महिन्यानंतर येणारा गणेशोत्सव, दसरा, दिवाळी या सणांमुळे साखरेची मागणी अर्थातच आता वाढणार आहे आणि आधीच दुधाच्या दरामध्ये वाढ झालेली आहे आणि या सगळ्यांचा फटका हा गोडाधोडाच्या पदार्थांवर होणार आहे. एकंदरीतच सणाचा गोडवा काही अंशी कमी होईल अशी आता भीती सर्वसामान्यांना आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे साखर महागलेली आहे आणि ऐन सणासुदीच्या तोंडावर साखर महागलेली आहे. तर 15 दिवसामध्ये साखर जवळपास 17 रुपयांनी महाग झाली आहे. दरवाढीमुळे सरकार सावध झालेले आहे. महागाई नियंत्रणाचे प्रयत्न सुरू आहेत. साठवणुकीवर त्यासाठी आता मर्यादा घातलेली आहे. ते शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिलेली आहे. साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचा आता आटापिटा सुरू झालेला आहे. काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात आणि साखरेपाठोपाठ गुळाच्या दराचा सुद्धा भडका उडाला आहे. गुळ आता 100 पार गेलेला आहे. तर अशा प्रकारे 15 दिवसामध्ये साखर 17 रुपयांनी महाग झाली आहे. दरवाढीसह साखर आता प्रति किलो 65 रुपयांवर पोहोचलेली आहे आणि या दरवाढीमुळे केंद्र सरकार आता सावध झालेले आहे आणि महागाई नियंत्रणाचे प्रयत्न सुरू आहेत. तर जाणून घेऊया या संदर्भातल्या आणखी सविस्तर तपशील. माझे सहकारी निलेश खरमरे सध्या पुण्यामधून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. निलेश, सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, कारण भारतीयांच्या स्वयंपाकामध्ये साखरेशिवाय कुठला पदार्थ फारसा होत नाही. त्या सणासुदीचे दिवस आहेत, गोडाधोडाचे पदार्थ करण्याचे दिवस आहेत, मात्र आता साखर प्रचंड महागली आहे. नेमकी कारणं काय आहेत यामागची? अनुपमा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये साखर कधी आयात करण्याची वेळ ही भारतावर आली नव्हती. मात्र आता जवळपास 10 टनापर्यंत ही साखरेची आयात करण्याची वेळ सध्या आलेली आहे. त्याचं कारण म्हणजे बदलतं पर्यावरण, बदलतं वातावरण. या वातावरणामुळे जो ऊस उत्पादन शेतकरी जो होता तो काहीसा घटला आहे आणि त्याचा थेट परिणाम जो आहे तो आता साखरेवर झालेला पाहायला मिळतोय. त्यामुळं मागील 15 दिवसामध्ये साखरेची जी किंमत आहे ती जवळपास 70 रुपयापर्यंत गेली आहे. या 15 दिवसामध्ये साखरची जी किंमत आहे ती 3 वेळा या ठिकाणी वाढलेली आहे. 15 ऑगस्टपर्यंत जर बघितलं तर साखरेची किंमत ही 55 रुपये किलोपर्यंत होती, मात्र आता ती 70 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता भारतापुढे एक मोठा पेच निर्माण झालेला आहे, कारण सणासुदीच्या दिवसामध्ये, ऐन सण दिवसाच्या या दिवसांमध्ये आता साखर महागल्यामुळं सण आहेत ते काहीशी गोडवे होण्याची शक्यता आहे. कारण साखर ही प्रत्येक गोष्टीला लागते. विशेष करून बाप्पाचा सण या ठिकाणी येऊन ठेपलेला आहे. त्यासाठी लागणारे जे गोड नैवेद्य आहेत त्या गोड नैवेद्यांना साखर ही गरजेची असते. मात्र दुसरीकडे जर बघितलं तर गुळाची पण या ठिकाणी किंमत जी आहे ते वाढलेली या ठिकाणी पाहायला मिळते. महत्त्वाचं म्हणजे मी आत्ता उभा आहे पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये. या ठिकाणी जर बघितलं तर किराणा भुसा जो मार्केट यार्ड परिसर आहे त्या ठिकाणी साखर निर्यातीसाठी किंवा साखर मिळाव्या यासाठी अनेक ट्रक जे आहेत ते या ठिकाणी उभे असलेले पाहायला मिळतात. मागील 3 दिवसांपासून या परिसरामध्ये साखरेची कमतरता असल्यामुळे जे निर्यात केलेली जी साखर जी आहे शहरांमध्ये त्या ट्रक जे आहेत ते या ठिकाणी आता उभे असलेले पाहायला मिळतात. त्याचं एकच कारण आहे की आता साखरेचं जे प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे. मुळातच साखर कारखान्यांमध्ये साखर जी उत्पादन केली जाते ते एकंदरीत महागाईला आवर घालण्यासाठी, नियंत्रण करण्यासाठी सरकारला पावलं उचलणं
अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आता पुढच्या दिवसात आपण बघूया सणासुदीच्या दिवसामध्ये काही दिलासा मिळतो आहे का. मात्र सध्या तरी दर चढेच दिसत आहेत. धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी पुण्यामधून आपल्याबरोबर होते. तर इकडे साखरेपाठोपाठ नारळ सुद्धा महागलेला आहे आणि नारळाचे दर आता थेट 55 रुपयांवर पोहोचलेले आहेत. नारळ सुद्धा महागलाय आणि अर्थातच बाप्पाचा नैवेद्य त्यामुळे आता महागणार आहे. प्रसाद मिठाईसाठी नारळाची मागणी वाढली आहे आणि त्यामुळे हे दर वाढत चाललेले आहेत. श्रावणाबरोबर विविध सण उत्सवांची रेलचेल आता सुरू झाली आहे. देवपूजा, नैवेद्य, प्रसाद, मोदक, मिठाई, विविध खाद्यपदार्थांसाठी नारळ आणि सुक्या खोबऱ्याची मागणी या सणासुदीच्या काळामध्ये असते. आता नारळाच्या दरामध्ये सुद्धा वाढ झाली आहे आणि आकारानुसार नारळ 35 ते 55 रुपये प्रति नगापर्यंत आता मिळतोय. दादर, परळ, लालबागसह अन्य बाजारपेठांमध्ये नारळाच्या खरेदीला वेग आलाय. बाजाराच्या घाऊक नोंदीनुसार नारळाच्या दरामध्ये चढ उतार पाहायला मिळतात. तर आपल्या किचनमधल्या सगळ्याच गोष्टी महाग झालेल्या आहेत आणि त्यात आणखी एक मोठी बातमी आहे आणि ती बातमी खाद्यतेलासंदर्भातली आहे. राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर आता बंदी आणली आहे आणि अन्न व औषध प्रशासनानं हा एक खूप मोठा निर्णय घेतलाय. दुकानदारांना यापुढे आता सुटं तेल, खुलं तेल विकता येणार नाहीये. नियमांचं उल्लंघन केलं तर 7 वर्षांचा कारावास आणि 10 लाखांच्या दंडाची तरतूद करण्यात आली. भेसळयुक्त निकृष्ट तेलाच्या विक्रीला चाप लावण्यासाठी एफडीएनं हा एक खूप मोठा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे आजपासूनच राज्यामध्ये सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे आणि या नियमाचं उल्लंघन केलं, कुठे जर अशा प्रकारे खुलं तेल विकलं जात असेल तर 7 वर्षांची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. तर एफडीएनं खाद्यतेलाचं उत्पादन आणि विक्रीबाबत सर्वसमावेशक अनुपालन आणि अंमलबजावणीचे हे आदेश जारी केलेले. त्यानुसार सुट्या तेलाची विक्री, वापरलेल्या डब्यामध्ये पुनर्भरणा आणि तळणीच्या तेलाचा पुनर्वापर यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. बहुस्रोत खाद्य वनस्पती तेलाच्या आगमनाशिवाय सुट्ट्या स्वरूपात विक्री केली जाते हेही निदर्शनास आलेलं आहे. वापरलेल्या, गंजलेल्या अथवा अनयोग्य नसलेल्या डब्यामध्ये खाद्यतेलाचं पुन्हा भरणा करून त्याची विक्री केली जाते, ते पण अलाउड नाही. अशाही गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत. जे फूड ग्रेड मटेरियल नाही, अन्न योग्य नसलेल्या वेष्टनाचा वापर व तळलेले आणि तेलयुक्त अन्न, वृत्तपदार्थ गुंडाळणे असाही प्रकार आढळलेला आहे. तर या निर्णयाची अंमलबजावणी नेमकी कशी होणार आणि याचे परिणाम नेमके काय असतील जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी नाशिकमधून सागर गायकवाड आपल्याबरोबर जोडले गेले. सागर, गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं एफडीएनं अनेक धडाडीचे निर्णय खरं तर जनतेच्या आरोग्यासंदर्भातले घेतलेले आहेत. जनतेच्या आरोग्याशी जो खेळ होतोय, ही भेसळ रोखण्यासाठी अशा प्रकारचे मोठे निर्णय घेतलेत आणि आता तुकाराम मुंढेंनी मोर्चा वळवलाय तो खाद्यतेलाकडे. हा निर्णय नेमका काय झालाय, काय याचे सगळे परिणाम दिसणार आहेत? नक्कीच आपण जर बघितलं तर तुकाराम मुंढे यांनी अन्न प्रशासन म्हणजे एफडीओचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मोठमोठ्या कारवाया केलेल्या आहेत. त्यांनी विशेष बाब म्हणजे त्यांनी हॉटेलसारख्या ठिकाणी देखील मोठी कारवाई केली, कारण या सगळ्या जे कारवाया आहेत या थेट नागरिकांच्या आरोग्यावरती परिणाम करणाऱ्या होत्या. कारण अनेक हॉटेलमध्ये आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीचं पनीर असेल, त्याबरोबर अनेक खाद्यपदार्थांमध्ये निकृष्ट दर्जा पाहायला मिळाला होता. यासाठी चाप बसवण्यासाठी तुकाराम मुंढेंनी हे पाऊल उचललं होतं. आता एफडीओने अजून एक पाऊल उचललं आहे, ते म्हणजे खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये. आता खाद्यतेल हे सुट्टं विकता येणार नाही आहे. याचं कारण देखील असंच आहे की अनेक तक्रारी ह्या एफडीओला मिळालेल्या होत्या. निकृष्ट दर्जाचं तेल हे सुट्टं विकलं जात होतं, त्याचबरोबर ती भेसळयुक्त तेल देखील ह्या सुट्टं तेल विकलं जात होतं. आणि यामध्ये एफडीओने काही तपासण्या केलेल्या होत्या. काही किराणा दुकान असेल, त्याचबरोबर ऑनलाईन शॉप असेल, त्या सगळ्या ज्या सुट्टे तेल विकणाऱ्या ज्या प्रोड्यूस कंपन्या आहेत त्यांच्या बाबत ह्या सगळ्या तपासण्या करण्यात आलेल्या होत्या आणि ह्यामध्ये अतिशय धक्कादायक माहिती समोर त्यांना पाहिली मिळाली. आणि ह्यानंतर तुकाराम मुंढे आणि एफडीओ यांनी एक आता कडक पावले उचलले आहेत. आता सुट्टं तेल हे कुठल्याही दुकानामध्ये, किराणा दुकानामध्ये, ऑनलाईन ई शॉप कॉमर्समध्ये कुठेही मिळणार नाही. याबाबत कडक असे निर्देश जे आहेत ते आता एफडीओकडून देण्यात आलेले आहेत. जर अशा पद्धतीनं
जर खरे कोणी सुट्टं खरं तर तेल विकत भारतीय असेल, स्वयंपाकामध्ये तर प्रत्येक थेट पदार्थामध्ये तेल हे अनिवार्य असतं आणि त्याद्वारे खरं तर कुठेतरी नागरिकांचा आरोग्य बिघडू नये यासाठी हा निश्चितच खूप मोठा निर्णय आहे. सागर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. जाऊया पुढच्या बातमीकडे. बातमी आहे मुंबईमधून. महामुंबईकरांचा रिक्षा टॅक्सी प्रवास आता महागणार आहे. मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रिक्षाचं भाडं आता वाढणार आहे. टॅक्सीचं भाडं सुद्धा वाढणार आहे. रिक्षा भाडं ₹1 तर टॅक्सी भाडं ₹2 महागणार आहे. टॅक्सीचं किमान भाडं आता 31 वरून ₹33 1 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होतील आणि मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाकडून या भाडेवाढीला मंजुरी मिळालेली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई विरार आणि पनवेलमध्ये हे नवे दर लागू होणार आहेत. हा रिक्षा टॅक्सी प्रवास आता महामुंबईकरांचा महागणार आहे आणि ऑटो रिक्षा टॅक्सीच्या किमान भाड्यामध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावाला MMRTAनं मंजुरी दिलेली आहे. रिक्षाचं किमान भाडं ₹1, टॅक्सीचं किमान भाडं ₹2 वाढणार आहे. या संदर्भात आणखी माहिती घेण्यासाठी थेट जाऊया. आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडले गेले. सीमा, मुंबईकरांचा प्रवास आता महागणार आहे. खरं तर रिक्षा टॅक्सीचा प्रवास अनेक मुंबईकर करत असतात, मात्र पुढच्या काळामध्ये प्रवास महागलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय नेमके तपशील? ठीक आहे, सीमाशी आपण पुन्हा एकदा जोडले जाऊया. टॅक्सीचं किमान भाडं ₹31 आता ₹33 1 सप्टेंबरपासून नवे दर लागू होणार आहेत. महत्त्वाची बातमी आपण ही पाहतोय, मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. महामुंबईकरांचा रिक्षा टॅक्सी प्रवास आता महागणार आहे. सीमा, काय नेमकी माहिती आहे तुझ्याकडे? हा प्रवास आता महागणार आहे मुंबईकरांचा. नक्कीच अनुपमा, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. खरं तर रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये वाढ झालेली होती. तेव्हाच सर्वसामान्य नागरिकांनी अशी प्रतिक्रिया दिलेली होती की एकीकडे महागाई वाढत असताना प्रवाससुद्धा महागत आहे, त्यामुळे कुठेतरी खिशाला हा जो प्रवास आहे तो परवडत नाही. आणि पुन्हा एकदा या महिन्यामध्ये सप्टेंबर 1 तारखेपासून दरवाढ जी आहे ती लागू होणार आहे आणि पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी ही चिंतेची बाब आहे, कारण त्यांचं बजेट जे आहे ते प्रवासाचं ते कोलमडणार आहे. दुसरीकडे वाहन चालकांची म्हणजेच रिक्षा आणि टॅक्सी चालकांची अशी मागणी आहे की प्रचंड इंधनाच्या दरात वाढ झालेली आहे आणि दुरुस्तीच्या कामासाठी सुद्धा खर्च जो आहे तो वाढलेला आहे. त्यामुळे या दरामध्ये मुंबईमध्ये आणि MMR रिजनमध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालवणं हे परवडत नाही. त्यामुळे कुठेतरी भाडेवाढ झाली पाहिजे यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते केले जात होते आणि अखेर MMRTAने या दरवाढीला मंजुरी जी आहे ती दिलेली आहे. मुंबईमध्ये MMR रिजनमध्ये प्रवास करत असताना सुरुवातीच्या 1.5 किलोमीटरसाठी रिक्षाने प्रवास करण्यासाठी ₹27 मोजावे लागणार आहे, तर टॅक्सीसाठी ₹33 जे आहेत ते मोजावे लागणार आहे. खरं तर यावरती आता एकीकडे मुंबईकर वेगळी प्रतिक्रिया देत असताना दुसरीकडे भाडेवाढ ही का गरजेची आहे हे आता रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक जे आहेत ते बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जरी 1 आणि 2 रुपयांनी जरी वाढ होत असेल तरी मात्र दुसरीकडे जो सर्वसामान्य नागरिक रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करत असतो मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी, त्यांना मात्र आता या महागाईच्या काळामध्ये महागाईमध्ये पुन्हा एकदा जास्तीचे पैसे जे आहेत ते प्रवासासाठी मोजावे लागणार आहे. 1 सप्टेंबरपासून ही वाढ होणार आहे अशी माहिती सध्याची मिळत आहे. नक्की आता प्रवाशांकडनं कशा पद्धतीने प्रतिक्रिया दिली जाते हे 1 सप्टेंबरपासून आता या दरामध्ये वाढ होईल. सीमा, असे संपर्कात राहा, आपल्याला आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे. तिकडे रिक्षा टॅक्सी चालकांवर मराठी सक्ती लागू केल्यानंतर आता कालपासून कारवाईला सुरुवात झाली आणि RTOकडून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान आहे की नाही याची तपासणी केली जाते. मराठी येत नसेल तर रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई केली जाते. राज्यभरामध्ये 1268 चालकांना या संदर्भातली नोटीसही बजावण्यात आली आणि मुंबईमध्ये काल 3995 चालकांची तपासणी केली. त्यामध्ये 604 चालकांना नोटीस देण्यात आली आहे आणि 30 सप्टेंबरपर्यंत राज्यभर तपासणी मोहीम सुरू राहणार आहे. नोटीस बजावलेल्या चालकांना मराठी शिकण्याची मुदत दिलेली आहे. नोटीस देऊन सुद्धा मराठी न शिकल्यास बॅज जप्तीची कारवाई केली जाणार आहे. आणि या कारवाई संदर्भात पुन्हा एकदा जाऊया. माझी सहकारी सीमा आढे आपल्याबरोबर जोडले गेलेले. सीमा, आपण पाहतोय कालपासून अशा प्रकारे रिक्षा टॅक्सी चालकांवर ज्यांना मराठी येत नाहीये त्यांच्यावर कारवाई सुरू झालेली आहे. आज सुद्धा ही कारवाई सुरू असणार आहे. कशा प्रकारे सगळं कारवाईचं स्वरूप आहे, किती मोठा सगळा प्रतिसाद मिळतो आहे, काय नेमके कारवाई संदर्भात ते तपशील? नक्कीच अनुपमा, आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत परिवहन विभागाने
रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना अनेकदा मराठीचं जे व्यावहारिक ज्ञान आहे ते यायलाच पाहिजे, मराठी भाषा ही बोलता आलीच पाहिजे, यासाठीचे अनेकदा त्यांना अल्टिमेटम दिलेलं होतं, मुदतवाढ दिलेली होती. आणि आता म्हणजे कालपासनं कायद्यामध्ये जी तरतूद करण्यात आलेली आहे ती तरतूद कालपासनं लागू करण्यात आलेली आहे. आणि टप्प्याटप्प्याने जर मराठी भाषेचं चालकांना व्यावहारिक ज्ञान नसेल तर अशा चालकांवरती कारवाई जी आहे ती केली जाणार आहे. सरसकट एकत्रच ती कारवाई जी आहे ती केली जाणार नाही, अर्थात टप्प्याटप्प्याने ही कारवाई केली जाणार आहे. काल पहिल्याच दिवशी राज्यभरामध्ये 8,000पेक्षा जास्त टॅक्सी आणि रिक्षा चालकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 1,268 चालकांना नोटीस जी आहे ती सुरुवातीला बजावण्यात आलेली आहे. आता ही कारवाई पुढील काही दिवस अशाच पद्धतीने चालू राहणार आहे आणि प्रत्येक चालकाला मराठी भाषा बोलता येते की नाही, त्यांना 15 प्रश्न जे आहेत ते विचारले जाणार आणि 15पैकी किती प्रश्नांची उत्तरं हे चालक देत आहेत यावरती त्यांना नोटीस बजावण्यात येणार की नाही हे अवलंबून आहे. काल मात्र मोठ्या प्रमाणात कारवाई ठिकठिकाणी परिवहन विभागाकडनं करण्यात आली. ज्या चालकांना मराठी बोलता येत नाही अशा 1,268 चालकांना नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे. आता ही नोटीस 1 महिन्याची आहे. 1 महिन्यानंतर पुन्हा एकदा त्या चालकांची तपासणी करण्यात येईल आणि जर त्या 1 महिन्यानंतर देखील जर व्यावहारिक ज्ञान नसेल मराठी भाषेचं तर पुन्हा एकदा 3 महिन्यासाठी त्यांचं जे बॅच आहे जो आहे तो रद्द करण्यात येईल, बॅच निलंबित करण्यात येईल आणि नक्कीच. तर त्यामुळे त्यानंतर पुन्हा एकदा म्हणजे 3 महिन्याचा कालावधी देऊन देखील मराठी भाषा जर बोलता येत नसेल तर बॅच आणि परवाना खरं एकंदरीतच कारवाईला आता वेग आलेला आहे. निश्चितच चांगला प्रतिसाद मिळतोय, अनेकांवर कारवाई सुद्धा होती आहे. धन्यवाद सीमा दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. सीमा आणि आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या. जाऊया पुढच्या बातमीकडे आणि बातमी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. लोकल ट्रेनमधल्या प्रवाशांच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे आणि पुन्हा एकदा हा ऐरणीवर आलाय. चर्चगेट बोरिवलीमध्ये लोकलमधून प्रवाशांना एका क्षुल्लक वादातून ढकलल्याचा अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार घडलाय. उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झालाय आणि दिव्यांगांच्या डब्यामध्ये झालेल्या किरकोळ वादातून वांद्रे खाडीजवळ या प्रवाशाला ट्रेनमधून ढकललं. या व्यक्तीला भाभा रुग्णालयामध्ये दाखल केलं, मात्र दुर्दैवानं त्याचा मृत्यू झाला. धक्का देणाऱ्या व्यक्तीला वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आणि माझा सहकारी स्वप्नील जाधव सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेला आहे मुंबईमधून. स्वप्नी, कालचा प्रकार हा निश्चितच अत्यंत गंभीर होता. एका व्यक्तीला दिव्यांगाच्या डब्यातून अशा प्रकारे ढकलण्यात आलं. मात्र आपण गेल्या काही दिवसांमधला जर डेटा बघितला तर मुंबई लोकलमध्ये अनेक गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. कोणाला चाकून भोसकलं जातं आणि क्षुल्लक कारणं आहेत. प्रवाशांची जी सुरक्षा आहे ती ऐरणीवर आहे असंच म्हणावं लागेल. आता अनुपमा, नक्कीच क्षुल्लक कारणावरून लोकल वाहतूकमध्ये खरं तर हाणामारी होते आणि या घटना ज्या आहेत त्या गंभीर स्वरूपाच्या आहेत. एकीकडे हत्या होते तर दुसरीकडे ढकललं जातं, अशा प्रकारच्या घटना आहेत. महिला डब्यात सुद्धा सेम अशा प्रकारच्या घटना समोर आलेल्या आहेत. मात्र महिला डब्यामध्ये एक RPF कर्मचारी असतो, मात्र दिव्यांग डब्यामध्ये सुद्धा एक RPF कर्मचारी हा नेमला गेला पाहिजे का, अशी सुद्धा आता या ठिकाणी प्रश्न उपस्थित झालेला आहे. मागणी सुद्धा होण्याची शक्यता आहे. कारण काल जर बघितलं तर चर्चगेटहून बोरिवलीच्या दिशेने जाणारी ही लोकल होती. दुपारच्या सत्रामध्ये अधिकची गर्दी नसते, मात्र त्या दिव्यांगांच्या डब्यामध्ये काही सक्षम व्यक्तीसुद्धा प्रवास करत होते, अशा प्रकारची बाब समोर आलेली आहे. माहीमनंतर खरं तर 2 व्यक्तींमध्ये जागेवरून भांडण झाले असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे. मात्र आरोपीने काही वेगळं कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे. माहीम आणि वांद्रेच्या दरम्यान धक्का लागल्यामुळे एक जो व्यक्ती आहे तो खाली पडला आणि जखमी अवस्थेमध्ये त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र नंतर त्याला मृत घोषित डॉक्टरांनी केलेलं आहे. मात्र अद्याप आरोपी हा पोलिसांच्या म्हणजे RPF आणि GRPच्या ताब्यात आहे. या ठिकाणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अधिकचा तपास सुद्धा सुरू आहे. मात्र घटना या घडताना पाहायला मिळतात आणि या घटनेमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. त्यामुळे दिव्यांग डब्यामध्ये ज्या प्रकारे सक्षम व्यक्ती प्रवास करतात त्यांना कसा तरी आळा घालता येईल का, अशा प्रकारे आता खरं तर रेल्वेकडून उपाययोजना करण्यात आली पाहिजे आणि या प्रकारे एक RPF कर्मचारी त्यांच्या डब्यात ठेवता येईल का, अशा प्रकारे सुद्धा उपाययोजना करण्याची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे गर्दीच्या वेळी सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडताना पाहायला मिळतात. दुपारच्या वेळेला ज्या ठिकाणी गर्दी कमी असते अशा वेळेस सुद्धा या हाणामारीच्या आणि धक्का देण्याच्या पर्यंतच्या घटना घडतात. त्यामुळे एकीकडे आपण जर बघितलं ज्या दिवसेंदिवस हाणामारीच्या आणि गुन्हेगारीच्या घटना या रेल्वेमध्ये वाढताना पाहायला मिळतात, कुठेतरी वचक हा कमी झाला असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे गंभीर प्रकारची शिक्षा ही झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी सुद्धा सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे. दिव्यांगांचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून सुद्धा अनेक मागण्या या रेल्वे पुढे ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे रेल्वे आता यावरती नक्की काय उपाययोजना करते हे पाहणं महत्त्वाचं आहे. बंद दाराच्या लोकल्स हे आणणार आहेत, मात्र त्यापूर्वी लोकलमध्ये ज्या हाणामारीच्या किंवा गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत त्यांना कसा आळा घालता येईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
खरंय स्वप्नील, मुंबईची लोकसंख्या प्रचंड वाढत चालली आहे. गर्दीचा एक खूप मोठा प्रश्न आहे. लोकांची मानसिकता सुद्धा आता बदलत चालली आहे. खरं तर वेगवेगळ्या अँगलने हा प्रश्न चर्चेला येणं गरजेचं आहे, तरच यावर उपाय निघू शकतात. स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. पुढे बातमी आहे बीडमधून. बीडमध्ये घुले कुटुंबियांकडून भव्य मोर्चाची आता हाक देण्यात आली आहे आणि विलास घुले हत्या प्रकरणामध्ये खासदार बजरंग सोनावणेंच्या मुलाला अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज बीडमध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. घुले कुटुंबियांकडून 17 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मात्र प्रशासनानं दखल न घेतल्यानं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि राज्यभरातून ओबीसी समाज या आंदोलनामध्ये आता सहभागी होणार आहे. विलास घुले हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण होतात. या प्रकरणात आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. सौरभ सोनावणे मुख्य सूत्रधार आहे, त्याला अटक करावी अशी मागणी घुले कुटुंबियांची आहे आणि त्यासाठी आज हा जन आक्रोश मोर्चा आहे. आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. बीडमधून माझे सहकारी महेंद्र मुधोळकर आपल्याबरोबर जोडले गेलेत. महेंद्र, आज जन आक्रोश मोर्चा आहे, आपल्या मागे अनेक जण बसलेले दिसतात. हा मोर्चा काही वेळामध्ये सुरू होणार आहे, मात्र कशा पद्धतीनं पोलीस हा सगळा प्रश्न ॲड्रेस करतात, काय नेमक्या आज घडामोडी या निमित्तानं असणार आहेत? अनुपमा, बीडच्या केस तालुक्यातील टाकळी गावातला विलास घुले हा व्यावसायिक होता आणि त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आलेली होती आणि त्या हत्येला आता 63 दिवस पूर्ण होत आहेत. मात्र या हत्येमध्ये जे मुख्य सूत्रधार आहे ते बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांचे पुत्र जे सौरभ सोनावणे आहेत असा आरोप त्यांच्याकडनं केला जातो आणि त्याच अनुषंगानं बीडच्या जिल्हाधिकारी कचेरी कार्यालयासमोर सध्या घुले कुटुंबाचं उपोषण सुरू आहे आणि उपोषणाचा बघितलं गेला तर आजचा 17वा दिवस आहे. काही दिवसापूर्वीच विलास घुले यांची जी पत्नी आहे सुषमा घुले यांनी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांच्यावर सध्या बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर दुसरीकडे विलास घुले यांचे जे बंधू आहेत रमेश घुले हे 17 दिवसापासून उपोषण या ठिकाणी करतायत. त्यांची प्रकृती खालावलेली आहे. बाजूला जर बघितलं त्यांची जी आई आहे त्या देखील 17 दिवसापासून या उपोषणाच्या ठिकाणी जे आहेत ते उपोषण करताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र एकंदरीत आतापर्यंत या प्रकरणात 9 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मात्र जो मुख्य सूत्रधार आहे बजरंग सोनावणे जे खासदार आहेत त्यांचे पुत्र जे आहेत सौरभ सोनावणे हे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप जो आहे तो आता घुले कुटुंबियाने केलेला आहे आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला अटक झाली पाहिजे या मागणीसाठी आता उपोषण सुरू आहे. काही वेळातच आता या जन आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे. जर बाजूला जर बघितलं तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचे जे गाडी आहे वाहन आहे मोबाईलयुक्त वाहन असेल CCTV युक्त वाहन असेल या ठिकाणी आहे आणि बाजूला जे पाहिलं जातं तर अशा ठिकाणी ते एक मंडप वगैरे उभारण्यात आलेलं आहे. या ठिकाणी जे आहे मोर्चा येणार आहे. साधारणतः काही वेळात आता या मोर्चाला सुरुवात होईल. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरून या मोर्चाला सुरुवात होईल आणि त्यानंतर हा मोर्चा हळूहळू जिल्हाधिकारी कचेरी कार्यालयावर धडकणार आहे. आता नेमकं या मोर्चामध्ये महाराष्ट्रातून तमाम ओबीसी बांधव जे आहेत ते इथं पोहोचले आहेत. एवढंच नाही तर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ती देखील या मोर्चामध्ये आता थोड्याच वेळात सहभागी होणार आहेत. महेंद्र, आमच्या लेकराला न्याय द्या अशी हाक देण्यात येते, त्यामुळे या जन आक्रोश मोर्चाचं स्वरूप किती मोठं होते, काय काय नेमक्या घडामोडी सगळ्या घडतात, जरूर लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी आपण चर्चा करूया. आपल्याकडून जरूर माहिती जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. महेंद्र मुधळकर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. आणि आता जाऊया जिल्ह्यातल्या बातम्यांकडे आणि सुरुवात करूया पुणे जिल्ह्यापासून. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न भेसळीला आळा घालण्यासाठी एफडीएनं पुणे विभागात धडक कारवाई केली आहे. 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि मसाल्यांच्या 2 आस्थापनांवर छापे टाकून 3,462 किलो वजनाचा 5,39,900 रुपयांचा साठा जप्त केलाय. 40 हॉटेल धाब्यांची तपासणी करून नियमभंग करणाऱ्या 36 आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या. पुणे पोलिसांनी मिशन क्रॅकडाऊन अंतर्गत फुलगावमध्ये अवैध दारू विक्रीवर कारवाई केली आहे. लोणीकंद पोलिसांनी छापा टाकून 600 बाटल्या आणि 1,95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणामध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुणे रिंग रोडच्या जमीन मोजणीला भोर तालुक्यामध्ये शिवरे गावातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय. पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये महसूल आणि भूसंपादन विभागाचे अधिकारी मोजणीसाठी दाखल होतात. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, अधिकाऱ्यांना रोखलं. पिकांची काढणी पूर्ण होईपर्यंत मोजणी करू नये अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. पुण्यानंतर बातम्या पाहूया नाशिक जिल्ह्यातून.
नाशिकच्या मालेगावमध्ये महेश कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये ठेवीदारांची सुमारे 6 कोटी रुपयांची फसवणूक झाल्या प्रकरणात आता गुन्हा दाखल झालाय. आणखी एका बँक ट्रस्टीला अटक करण्यात आली आहे. फसवणुकीचा आकडा 17 कोटींवर जाण्याची शक्यता व्यक्त होतीये. ठेवीदारांचे पैसे परत मिळवण्यासाठी मालमत्ता जप्त करण्याची मागणी होतीये. येवला नागरी रोडवरच्या नागडा चौकाजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये आधार, पॅन आणि मतदान ओळखपत्र आढळलेली आहेत. रस्त्यालगत महत्त्वाची वैयक्तिक कागदपत्रे सापडल्यानं नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. आणि ही कागदपत्र कचऱ्यामध्ये कशी आली याबाबत प्रश्न उपस्थित झालेले आहेत. पुढे बातम्या पाहूया छत्रपती संभाजीनगरमधून. छत्रपती संभाजीनगरमध्ये गांधी पुतळा ते सिटी चौक रस्त्यावर एका ज्वेलर्समध्ये चोरी झाली. 22 सीसीटीव्ही आणि 11 कर्मचाऱ्यांचे डोळे चुकवत 5 जणांच्या टोळीनं 2 किलो सोनं लंपास केलं. या प्रकरणात सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल केलाय. छत्रपती संभाजीनगरच्या सिडको N3 या परिसरामध्ये ई मोपेडच्या डिकीतून 1.5 लाख चोरीला गेले. मोबाईल चार्जर आणण्यासाठी तरुण अवघ्या 10 मिनिटांसाठी गेला होता आणि 2 चोरट्यांनी 22 सेकंदामध्ये ही डिकी उघडली, रक्कम लंपास केली. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे या चोरट्यांचा आता शोध सुरू झालाय. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.